कीर्तन ते प्रमाण माझं असतंच. देवे दिला देह भजना, अरे साधना करण्यासाठी एवढं सुंदर साधन दिलं आणि जो एवढं सुंदर साधन तुला देऊन जर तू नालीत लोळला, स्पष्ट बोलायला काय हरकत नाही महाराज, आहे की नाही? इथं भियायचं नसते, ही भिण्यासाठी जागा नाही, हे धर्म मंडप आहे. ही कंबर बांधणं म्हणजे कारण तेच आहे, काठ्या जरी आल्या तरी खावावं लागतात. विठ्ठल देवाचं चिंतन, देवाचं नाव हे माणसाला भवसागरातून तारत असतं, लक्षात ठेवा. काय सांगालो आपण, एवढं सुंदर नरदेह तुम्हाला भेटलाय केवळ आणि केवळ चिंतना करिता. मग तुम्ही म्हणसाल महाराज काम कवा करायचे? अरे संतांनी एवढं सुंदर प्रमाण दिले की महाराज काय कामामध्ये काम काही म्हणा, जाईल भवा श्रवा सुख होईल महाराज. मला तर आज वाटणच मी कीर्तनाचं म्हणून, मला तर मी झोक्यावरच होती काय की विठ्ठल विठ्ठल. एवढा सुंदर हृदय दिला महाराज केवळ आणि केवळ चिंतना करिता दिलेलं आहे बरं का. अहो तुम्हाला काय सांगावं, संतांच्या यमाच यम लोकांमध्ये महाराज गंधर्व देव हात जोडून उभे आहेत इथं जन्म घेण्यासाठी. कशासाठी इथं जन्म, इथं कशासाठी जन्म घ्यायचा आहे? स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा नारायण नामे. अरे देव सुद्धा हात जोडून उभेत महाराजा मृत्यू लोकांमध्ये जन्म घेण्यासाठी, की आम्हाला मनुष्य रूपामध्ये मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं. कशासाठी? केवळ आणि केवळ देवाचं चिंतन आणि भजन मनन करण्यासाठी. विठ्ठल मग सुंदर नरदेह तुम्हा आम्हाला भेटला महाराज. आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस हे नामप्रकरणातील असते. खरं तर मला वाटतं आपल्या इथं सप्ताह किती वर्षापासून चालू आहे महाराज? 60 वर्षाच्या आधीपासून सप्ताह या ठिकाणी चालू आहे. पण प्रत्येक कीर्तनकारानं टाळी वाजवाव असं सांगा वाटत नाही, सांगू नये, कळायला पाहिजे महाराज. आपल्या इतके वर्ष झाले, किती पिढ्या झाल्यात महाराज, आहे की नाही? आणि हा विठ्ठल विठ्ठल असो. महर्षी वाल्या कोळ्याचा उद्धार झाला महाराज. महर्षी वाल्या कोळी तरला